जय श्री कृष्ण। पांचवा अध्याय। जाके हृदय भगति जस प्रीति, प्रभु प्रगट ते ही सदा ते जय रीति। हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट हो ही मैं जाना। हे तुलसीदास जी ने रामचरितमानसात लिहिलेले शंभ सदाशिव प्रत्यक्ष महादेवानी पार्वती प्रति म्हटलेले वचन आठवले, भाव भरून आले, कंठ गदगदित झाला, रोमांच फुटला, प्रेमाश्रू टपकायला लागले, हात आपोआप जोडून आले, मस्तक आपोआप चुकला। प्रेम ते प्रगट हो ही मैं जाना, अन्यथा हरि सर्वत्र व्यापक समाना। श्रीहरी कुठे नाही आहे, विश्वाच्या अणु अणुत व्याप्त तो विष्णू। हरी कुठे नाही आहे, तर मग दिसत का नाही, ऐकू का नाही येत, अनुभव का नाही होत, कळत का नाही? शिव, महादेव, योगेश्वर जर म्हणतात हरी सर्व व्यापक समान, पण त्यांनी मग रहस्य सांगितलं, पण उमे प्रेम ते प्रकट हो ही मैं जाना। म्हणून मी हृदयात राम नाम घेऊन बसलाय, एक क्षण नाही जाऊ देत, तिथे जाय तो राम माझ्या हृदयात। हनुमंतांनी छाती फोडून दाखवली ना लक्ष्मणाला, बघ माझ्या मनात दुसरं काही नाही आहे, मेरे मन में राम, तन में राम, रोम रोम में राम। हनुमान महादेव होता ना, ज्याच्या कंठात सतत राम, त्याच्या हृदयात सतत श्रीहरी। त्याची आठवण झाली सकाळी सकाळी, ते म्हणून पाचवा अध्याय तर कर्म संन्यास योग आहे, आपण भक्ती योगाकडे प्रवाह गेला, म्हणून 12व्या अध्यायातला श्लोक आठवला। आता सुरुवात करू आपल्या पाचवा अध्याय, जिथे आपण 21व्या श्लोकापर्यंत आलो होतो, त्याची पुन्हा एकदा भूमिका थोडी आठवण करून घेऊन 22व्या श्लोकापासून सुरुवात करू। आठवत असेल मागच्या वेळेस, मागच्या तिन्ही सत्रात मी सांगितलं होतं की 5व्या अध्यायातले 18, 19, 20, 21, 22, 23 हे 6 श्लोक खूपच धुरंधर, याच्या कल्पनातीत यांची शक्ती, सामर्थ्य। 21व्या श्लोकात काय आठवतं, सुंदर श्लोक, बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंद्यतात्मनि यत् सुखम, स ब्रह्म योग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते। अश्नुते म्हणजे ग्रहण करणं, खाणं। अश्नामि प्रयतात्मना, पुढे श्लोक येते 9व्या अध्याय, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ति उपर्यतम अश्नामि प्रयतात्मना। हा या अध्यायातला नाही, पुढे 9व्या अध्यायातला आहे की अरे मला भक्तीने एक पान व्हायला, झाडाचं पान तोडून, पत्र पुष्प एखादं फूल, घरी असलेलं फळ, नाही तर तोय, वाटीवर पाणी समोर ठेव, पाण्याचा नैवेद्य। विदुराच्या घरी गेल्या, ती प्रेमाने भावुक झालेली पत्नी केळ सोलून, गरीब विदुर मंत्री आहे, महामंत्री आहे, भाऊ आहे 3 भावांपैकी राजांच्या, पण सात्विक, शुद्ध सात्विक स्वभावातला, गरिबीत जीवन जगणारा, पगार न घेणारा, सेवाभावाने करणारा, म्हणून तर श्रीकृष्ण त्याच्या घरी आला। साग विदुर घर खाई, दुर्योधन को मेवा त्यागो, साग विदुर घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। तर कशची भाजी करू, काही सांगूनही नाही आला, एकदमच आला। आम्हाला वाटलं दुर्योधनाकडे महालात राहील तिथल्या, तर जे असेल त्याची भाजी करा, आता पटपट स्वयंपाक करा। केळं दिसले तर केळं सोलून केळाची भाजी करते कोशिंबीर, पण समोर बसलाय कृष्ण, तर मन तिथे लागलं, केळ सोलून राहिली माई आणि स्वतःच केळ खाऊन राहिले, आणि त्याला सालं देऊन राहिले, लक्षच नाही की ते काय देते, आणि तो खाऊनही राहिला, केळाचे सालं खाऊन राहिला। शबरी बोर तोडून तर आणलंय,
पण याचं भान नाही राहिलं की हे उष्ट होईल खाऊन, गोड आहे म्हणून त्याला देऊन राहिले, तो खाऊन नाही राहिला. ते अश्नुते पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. ते भक्तीपूर्वक वाहिलेला तिन्ही केळाचं साल शबरीनी उष्टे बोर. गोपकुमारांनी आपले उष्ट माष्ट आहे, माझ्या आईने हे लोणचं घालून भात पाठवला, हे खाऊ घातलं, ते खाऊ घातलं, स्वतः खाल्ला, दुसऱ्या उष्ट माष्ट. ब्रह्माला संभ्रम झाला ज्यांनी, या खरंच देव असू शकतो का? शुची अशुची नाही बघत आहे काही. शुद्धी स्वच्छता वगैरे कोणालाही हात लावतोय, कोणाच्या हातचं खाताय, काही खाताय, जे दिलं ते. मी प्रयत्नपूर्वक खात होतो, भक्तीने दिलेलं अर्पण केलं. प्रयच्छति तदहम भक्ती उपहृतम अश्नामी प्रयतात्मना. अश्नामी खाणं. अजून एक श्लोक येतो भगवद्गीतेत, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. 9व्या अध्यायात राजवद्या राजगुह्य युगातला. यत् करोषि, जे काही करता, तुला भक्ती करायची ना, तर नुसतं बसून मंजिरा पेटून नाही होत आहे, मन नाही लागत आहे, समजत नाही आहे काही, तर सुंदर सोपा मार्ग सांगते. जे काही करत असेल, झाडू लावून राहिली आहे, कोणाला सांत्वना देते आहे, कोणाचं ऐकून घेते आहे, स्वयंपाक करते आहे, तुम्ही किराणा आणायला गेले, जे कुठलं काम सुरू असेल, जे कुठलं करायचं, यत करोशी, जे काही करायचं, यद अश्नासी, जे काही खात असेल, समोर जे वाढून ठेवलं ते ग्रहण करत आहे. तिथे अश्न शब्द आला. अश्मा म्हणजे दगड, दगडासारखा कट्टर कडक. अश्मा भवतो, आशीर्वाद देतात. बाळाचा जन्म जेव्हा होतो, अगदी जन्माचा ज्याचे बालक असते त्याच्या जिभेवर सोन्याच्या सुईनी मदानी ओंकार लिहून अश्मा भव आशीर्वाद देतात. दगडासारखा निग्रहित हो, कडक टाणक पक्का हो बेटा, अड्डेग राहा आपल्या संकल्पांवर, आपल्या मूल्यांवर, भ्रष्ट नको हो. अश्मा म्हणजे पत्थर की लकीर, तुझं जीवन हे शब्द. अश्मा म्हणजे दगड, अश्ना म्हणजे खाणं, दगड खाऊ नाही शकत. तर त्यात म्हटलं यत करोशी यद अश्नासी, जे काही खातोय, जे काही ग्रहण करताय, म्हणून आपण वदनिकावळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. उदर भरण नव्हे जाणजे यज्ञ कर्म. जर ईश्वराचं नाव घेऊन ईश्वराला अर्पण करून हरी अर्पण म्हणून जर घेतलं तर हे तू खातो. ब्रह्मार्पण ब्रह्म हवीर ब्रह्माग्नव ब्रह्मणाहुतम ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म. हाही भगवद्गीतेतला श्लोक आहे. कशी जादूची पुढी आहे, 700 श्लोकामध्ये कुठलं ज्ञान नाही सुटलं एवढीशा पुस्तकात. वेदांमधलं, उपनिषदांमधलं, पुराणांमधलं, अजून इतिहासांमधलं सगळं. अशी जादूची गीता, कारण तो जादूगार गीताकार. यज्जुहोसी, जे काही यज्ञ करतो, यज्जुहोसी ददासी, जे देतो, ज्याला कोणाला काही देते आहे, शिव्या देत असेल तर, रागवली तर, मोबा दिल्या, जे काही देते, मनात मात्र माझा तुला कसा गदळा देव आहे तुला, असं कसं तू करून टाकू, सगळ्यांना मारून राहिला, सगळ्यांमध्ये कसं. पण आठवण देवाची करून देवाला गाराने तर म्हणतो घेतो मी, माझ्या जवळ ठेवून घेतो. द्रौपदीने चपला धरायला दिल्या होत्या त्याला, त्यांनीच मागून म्हटल्या, आपल्या पोरण्यात धरून ठेवले, देव घेतला. मुख्य प्रमुख उद्देश मनात काय, आठवण कोणाची, कोणाच्या उद्देशाने जे काही सुरू आहे ते, तर तिथे अनेक ठिकाणी अश्न शब्द येतो. म्हणून हा उल्लेख इथेही आला अश्न शब्द. त्याचा अर्थ तर खाणं म्हणजे ग्रहण करणं, जे आत घेतो आहे, डोळ्यांनी जे पाहतो आहे, कानांनी जे आत ऐकतो आहे, जिभेने ज्याची चव घेतो आहे, जे मनाने जो विचार करतो, आत जे काही ग्रहण होते आहे. बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा विंदत आत्मनि यत् सुखम. हा श्लोक झाला होता मागच्या वेळेस, पुन्हा आठवण करण्यासाठी म्हणतो. बाहेरचा स्पर्श, स्टिम्युलस, अनुभव, बाहेरचा जो कुठला अनुभव असेल, हात लावला तर स्पर्शाचा अनुभव होतो,
कानाने ऐकलं, लक्ष दिलं तर आवाजाचा अनुभव होतो, डोळे उघडले तर दृश्याचा अनुभव होतो, स्पर्शाचा, दृश्याचा, अक्षरात ब्रह्माचा, आवाज ध्वनीचा, जिभेवर ठेवलं तर चवेचा अनुभव होतो, नाकानी श्वास केला तर उदबत्ती लावली तर इथे सुवास येत आहे, दिव्याकडे बघितलं दर्शनाचा अनुभव होतो आहे, जे कुठला अनुभव होतो बाहेरचा जण त्यात असक्त राहून, सक्त मजुरी, सक्ती, दगडफोडी, चॉईस नाही, सक्ती. आपल्याला चॉईस आहे, आठवण करून देत आहे, काय बघायचं आहे, काय खायचं आहे, काय ऐकायचं आहे, किती ऐकायचं आहे, केव्हा ऐकायचं आहे, कसं ऐकायचं आहे, तर त्यात असक्त राहणं, डिपेंडंट न राहणं, त्याच्यावर पराधीन नसणं, त्याच्यावर अवलंबून नसणं, ते झालं तरच आनंद आहे. टीव्ही असला तरच, चॅनल असली तरच, सिरियल असलं तरच, खायला फोडणी दिली तरच वरण चांगलं लागते, मीठ जास्ती नाही झालं तरच, आणि साखर कमी असली तरच, हे सगळे बाहेरची जी सक्ती आहे ॲज इफ चॉईस नसल्यासारखं, त्यात असक्त. बाह्य स्पर्शे, फोन केला तरच, गोड बोलले तरच, मदत केली तरच, मान दिला तरच, ही सक्ती झाली. नाही, असक्ती. बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा, अशी जी आत्मा आहे, विंदत आत्मनि यत् सुखम, बाहेरच्या येणाऱ्या सुखांवर परावलंबी न राहता आत जो समुद्र आहे. मी मागच्या वेळेस मागच्या वेळेस उदाहरण दिलं की मी जर म्हटलं समुद्र पाहिलाय का, तर सगळे म्हणतो हो समुद्र पाहिला, समुद्राकाठी. समुद्र आठवतो का म्हटलं तर काय आठवेल? लहरी आठवतात, वरवरच्या, थोडं थोडं हलकं पाणी. लहरींचं जर लेअर काढून टाकला, साल जर काढलं लहरींचा, लाटांचा समुद्राच्या, तर त्यात जो समुद्र आहे तो करोडो पटी आहे भरलेला समुद्र. त्याचा आपल्याला कल्पना नाही, माहिती नाही, लक्षातही नाही, विचारही नाही. समुद्र म्हटलं तर फक्त लाटा, त्यात काही एका केसाच्या बरोबरीच त्याची व्हॉल्यूम नाही आहे, त्याचं महत्व नाही आहे. लाटांवरती जे वैभव आहे समुद्राचं, सागरातून तर लक्ष्मी उत्पन्न झाली, नवरत्न उत्पन्न झाले. सागरामध्ये जिथे आताही अजूनही संपन्नता जितकी आहे समुद्रात, पूर्ण पृथ्वीभरात तितकी नाही कुठे, पण कल्पना माहीतच नाही. जो आत जातो उडी मारून समुद्रात, डीप डायव्हर, त्यांना त्याचं दर्शन होतं, दिसतात. असंच बाहेरून लाटा बाहेरच्या उसळणाऱ्या लाटा आहेत, स्पर्श सुखाच्या, ग्रहण करण्याच्या, त्यातच राहून गेलो तर कल्पनाच नाही आली वैभव की जो आत जातो. विंद्यत आत्मनि यत् सुखम, विंद्यत म्हणजे प्रकाशित होते, त्याच्या लक्षात, त्याला दिसून पडतं, तिला समजतं की ओ माय गॉड, ते कोणालाच काहीच मागण्याची आवश्यकता नव्हती मला, माझ्याजवळ तर इतकं आहे की मी देऊन थकली तर मरण येईल पण देणं संपणार नाही, माझं इतकं आहे, माझ्याजवळ स्वतःचं सुख, ते लक्षात येईल. विंद्यत म्हणजे प्रकाशित होते, लक्षात येतं, समजतं. आत्मनि यत् सुखम, आत असलेलं जे सुख आहे ते. आणि मग तसा व्यक्ती, तशी व्यक्ती ब्रह्मयोग युक्त आत्मा, ब्रह्मयोग, आता कुठला नवीनच योग आहे का आजपर्यंत? ब्रह्मयोग नव्हता ऐकला. बुद्धियोग, ब्रह्मयोग, नवीनच कौतुकच आहे कृष्णाचा, वेगळेच फॉर्म्युले गीतेमध्ये असं. ब्रह्मयोग युक्त आत्मा, या श्लोकातला 21व्या श्लोकातले शब्द आहेत. योग म्हणजे एक होणं, मिलन होणं, एकत्रीकरण होणं, युनिफाईंग, बिकमिंग वन विथ ब्रह्मसोबत. ब्रह्मदेव नाही, त्याला 4 तोंडात जाऊन एक 5वं तोंड आपलं लागलं, ब्रह्मयोग झाला. आता हालवलं तर माझंही तोंड दिसते त्याच्यात, तसं नाही. ब्रह्मा नाही, सृष्टी करतात. ब्रह्म जे सगळे ब्रह्म चैतन्य व्याप्त जे आहे सगळं, म्हणजे ईश्वर, भगवान, परमेश्वर. ब्रह्म म्हणजे परमेश्वर, ब्रह्मा म्हणजे तो 4 मुख असलेला ब्रह्मदेव. तर ब्रह्मयोग म्हणजे परमात्म्यासोबत सगळ्यांमध्ये एक पाहणं. ब्रह्म म्हणजे एकच तत्व, जे सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, माऊलींनी म्हटलं. सगळ्यांमध्ये तोच असलेला एक तत्व जे आहे वासुदेव, सगळ्यांमध्ये वास करणारा जो देव आहे तो वासुदेव. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते,
7व्या अध्यायातला श्लोक आहे. ज्ञान विज्ञान योग. ज्ञानाचं काय करतो अर्जुना? ज्ञानाचं विज्ञान कर, तिचे यूज अप्लिकेशन कर, हा 7व्या अध्याय सांगितला. वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. वासुदेव, मी वासुदेव सगळ्यांमध्ये आहे. पुढे 8व्या अध्यायात अक्षर ब्रह्म योगात सांगितलं की सगळ्यांमध्ये अध्यात्म काय, कर्म काय, 8 प्रश्न विचारले अर्जुनाने. 8ही प्रश्नांचे ताबडतोब उत्तर दिले आणि एका उत्तरात म्हटलं या सगळ्यांमध्ये जो तत्व जे आहे ते मीच आहे, स्पष्ट सांगितलं. पुढे 13व्या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. इदम शरीरम तु कौंतेय क्षेत्रज्ञ अभिधीयते. पहिल्या धडाक्याने पहिल्या श्लोकात सांगितलं 13व्या अध्यायात, हे शरीर सगळे क्षेत्र आहे, मैदान आहेत. त्यात खेळणारा पटू तू आहेस. तू मैदान नाही आहे. खेळायला जातो मैदानात, तेव्हा मैदान नाही तू बनत. शरीर मैदान आहे, त्यात खेळणारी आत असलेली तू आहे आणि ती मी आहे. तिथे 13व्या अध्यायात सांगतो, तू स्वतःला शरीर मानते म्हणून दुःखी होते आहे. तू वास्तविक खेळणारी आहे, शरीरी आहे, क्षेत्रज्ञ आहे, बघणारी आहे, साक्षी आहे, द्रष्टा आहे. आणि त्या दृष्टीने जेव्हा समजशील तर तुझ्या लक्षात येईल की तू मीच आहे. मी आणि तू वेगळे नाही आहे. तुझं अस्तित्वच नाही आहे. तुला तुझं अस्तित्व वाटतंय कारण तू शरीर समजली, पण तू शरीर नाही आहे. तुझं अस्तित्व इतकंच आहे की तू आणि मी सेपरेट नाही आहे, वेगळे नाही, दोन नाही आहे, एकच आहे. मीच तुझ्या डोळ्यातून बघतोय का, मीच तुझ्या वाचीने बोलतोय, पण तू मला फिल्टर आउट करते, मला थांबवून ठेवते, मला मुसक्या बांधून आत दाबून ठेवलाय तू. आणि आपल्या वाणीने, आपल्या अहंकाराने, आपल्या मनाने जे हवं ते बोलतोयस, म्हणून चुका होतात. तू जर हे समजला की मी आहे तुझ्यात आणि मला बोलू दिला, तर अशी चूक पुन्हा नाही कधी होणार बाबा. तर हे ज्याचा अनुभव ब्रह्मयोग. स ब्रह्मयोग युक्त आत्मा. युक्त म्हणजे चिपकलेला, वेल्डिंग झालेला, पुन्हा तुटणार नाही असा, अशी आत्मा. संकेत आहे आत्मामध्ये मागच्या वेळेस सरला मामींनी आठवण करून दिली ती. आत्मा संस्कृतमध्ये मा जेव्हा असतं तेव्हा स्वतःकडे निर्देशित असतं. श्रीकृष्ण म्हणते आत मी आहे. आत्मा म्हणजे स ब्रह्म योग युक्त आत्मा सुखम अक्षयम अश्नुते. क्षय रोग म्हणजे कॅन्सर कमी करणारा. अक्षय म्हणजे अजिबात कधीच कमी न होणारा. जसाच्या तसा वर्षानुवर्ष युग 28 युग तसाच्या तसा उभा असलेला तो अक्षय. सुखम अक्षम अश्नुते. असं खाणं, असं खाद्य घे. अश्नुते कसं खाद्य? सुखाचं, आनंदाचं. आनंदाला खाणं सरळ डायरेक्ट. हे बनवून आणू, विकत आणू, मग धुवू, मग चिरू, मग शिजवून, मग असे मसाले टाकून ही रेसिपी करू, आणि त्याच्यानंतर मग खाऊ, मग मस्त आनंद येईल. वाह क्या हुआ, क्या फर्स्ट क्लास बनवलं, वा वा वा, मस्त छान बनवलं. खाण्याचा आणि खिलवण्याचा आनंद. आणि मग किती वेळ टिकेल? पोट भरल्यावर अजून खाणं? नाही, खा, मस्त झालं ना, आवडलं, खा. नाही तर जान सोडून भागण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या दिवशी लोटापरेड होईल. तो आनंद नाही राहिला ना, क्षय झाला. मग हे काय खाल्लं जो आनंद थोड्या वेळासाठी खूप, आणि एवढी मेहनत करायला लागली आणि सोडून द्यायला लागला, तर क्षय होणार आनंद. तो म्हणतो अक्षय आनंद खाणं बरं, काही सुखपूर्वक खा, कष्ट काहीच नाही. आत जाऊन जे आतला आनंद आहे असा सतत मिळतो. सुखम अक्षयम. काखा वर करून, डोक्यावर हात ठेवून, मस्त पाय वर करून पूर्ण वेळ सुखाचं ग्रहण करत राहा. ब्रह्मयोग युक्त. हा फॉर्म्युला इथे होता. जर बाह्य स्पर्शपासून आसक्त झालं तर आतल्या सुखाला ग्रहण करायला लागेल. बाहर के विषयों में आसक्ति रहित अंतःकरण वाला साधक आत्मा में स्थित जो ध्यान जनित सात्विक आनंद है उसको प्राप्त होता है. उसके पश्चात वह योगी परमात्मा के ध्यान रूप योग में अभिन्न भाव से स्थित पुरुष आनंद, अक्षय आनंद का अनुभव करता है. तर हे मागच्या वेळेसचा श्लोक होता. आज आता 22वा श्लोक, पहिला श्लोक. ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यवंतु कौन्तेय न तेषु रमते बुधा.
हा सुरू केला होता मागच्या हलकासा उल्लेख केला होता आपण. ये म्हणजे इथे हे सगळे, ही म्हणजे सगळेच्या सगळे, ये ही एव्हरी वन ऑफ दम, एकही अपवाद नाही, बिना अपवाद का ये ही संस्पर्शजा, स्पर्शाने प्राप्त झालेले. स्पर्श म्हणजे नुसतं कांतीना स्पर्श नाही, बाहेर कुठल्याही कानाला ऐकू केव्हा येते आपल्याला, कानाचे 10,000 नर्व्ह जातात, ऐकण्याचे सेन्सर्स जे आहेत त्यांच्यावर ही वेव जी बोलण्याची आवाज शब्द निर्माण झाला, अक्षर ब्रह्म म्हटलं याला, तोंडातून निघालेला शब्द हालत कानापर्यंत जेव्हा स्पर्श झाला तर कानातल्या इयर ड्रमला ते हातोडीसारखं ठोकलं, तेव्हा मग ब्रेन मध्ये सिग्नल गेले, तर स्पर्श जेव्हा झाला तेव्हा ऐकू आला. जिभेवर अनुभव कशाने केव्हा आला, इथे किती इथे धरलं तरी अनुभव नाही आला, गोड आहे की तिखट आहे सांगू नाही शकत, पण जोपर्यंत स्पर्श झाल्यानंतर त्याचा अनुभव झाला. हे मुलायम नरम आहे की कडक आहे की खरखर आहे, त्याचा कसा अनुभव झाला, जोपर्यंत स्पर्श केल्यानंतर लक्षात आलं कसं आहे ते. डोळ्यांनी स्पर्श नाही करत, पण स्पर्श होतो कसा, कुठलीही वस्तू व्यक्ती जे काही आपण बघतोय ते कसं बघतोय विज्ञानाच्या दृष्टीने, त्या गोष्टीवर प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशाचे किरण आपल्या डोळ्यात या बुबुळात आत येतात, स्पर्श होतो तिथे त्या फोटॉन्सचा, त्या प्रकाश किरणांचा त्या वस्तूवरून चमक रिफ्लेक्ट झालेल्या, त्याच्यानंतरच आपल्याला दिसते जे दिसतं ते, तर तिथेही स्पर्श झाला. नाकात जे आपण वास घेतो, सुवास, त्यातही जे ऑल्फॅक्टरी नर्व्ह आहे, आलेला धूर असो, सुगंध असो, वाहत वाहत आला आत घुसलं छिद्रातून आणि तिथून जाऊन त्या नर्व्हला जेव्हा स्पर्श झाला त्याच्यानंतरच त्याचा अनुभव झाला. म्हणजे बाहेरून काहीतरी यावं लागलं, कष्ट करावं लागलं, तिथपर्यंत जाण्यासाठी मिळावं लागलं, आणि जेव्हा कॉन्टॅक्ट झाला, स्पर्श म्हणजे कॉन्टॅक्ट झाला, त्याच्यानंतर जे कॉन्टॅक्ट झाला ते डिस्कॉन्टॅक्टिव्ह होणारच. त्यामुळे ये ही संस्पर्श, अशा स्पर्शातून म्हणजे जन्मलेले, स्पर्शातून निर्माण झालेले काय भोग आहेत, उपभोग, राजभोग, सगळे जे कुठले श्रीमंतीचा भोग, मान सन्मानाचा भोग, आपले सगळे शाबूत जिवंत असल्याचा भोग, आपलं धन ठीक टिकून असलेल्याचा भोग, आपलं शरीर स्वस्थ असल्याचा भोग, ये ही संस्पर्शचा भोग. बाहेरून जे कुठले अनुभव होणारे भोग आहेत, जे कुठले दुःख योनय एव ते दुःखाला जन्म देणारे आहे. भगवंताचे वचन आहे, सर्वेश्वर परमेश्वर पुरुषोत्तम म्हणजे माझे शब्द विकून चनाचोरी विकून खाता नाही, माझ्या शब्दांची काही किंमत नाही आहे. हाथ ठेले वाला म्हटले की ये लो जीतू भाई का ये गीता योग सुनो और एक पोड़ी बांधो हमको, हमने सुनाया ना तुमको, तर तो चनाचोरी नाही देणार फ्री मध्ये. माझे परमेश्वराचे वचन आहे गीतेत, ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते. योनी म्हणजे जन्म स्थान, त्यातून दुःखच निर्माण होणार. संसारे दुःखालयम, भगवद्गीतेत श्रीकृष्णाने पुढे म्हणलं, इह संसारे बहु दुःखारे नहीं नहीं रक्षति दुःखम करणे. आदि शंकराचार्यांनी म्हटलं, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे गमनम, इह संसारे बहु दुःखारे नहीं नहीं रक्षति दुःखम करणे. शिक्षण, व्याकरण, पंडिताई यांनी रक्षा नाही होणार शेवटी डुकरुम करणे. या संसारात खूप दुःख आहेत रे बाबा, शंकराचार्य म्हणतात आहे. कोणी नाही सुटला, अपवाद नाही. ये ही कोण अपवाद कोणालाच नाही, कोणीच नाही सापडणार ज्याला दुःखाचा अनुभव नाही. आत्ता नाही होत आहे, आज नाही होत आहे, आपल्या स्वतः सोबत नाही होत आहे. बुद्ध देवानी म्हणूनच विषाद प्राप्त झाला. बाहेर पडला राज्यातून तर कोणीच दिसला नाही ज्याच्या जीवनात दुःख नाही, कोणीच दिसला नाही.
एकही व्यक्ती प्रजा ज्याच्या जीवनात दुःख नाही, म्हणून सोडून गेला की अरे कुठल्या बेकार जागी राहून राहिला नाही, कोणत्या राज्यात राज्य राजकुमार असं कोणत्या उकिरड्यात आजपर्यंत राहत आलं, एकही नाही ज्याच्या जीवनात दुःख नाही. हे काय, हे कसं शक्य आहे? काहीतरी प्रॉब्लेम सोल्युशन असेल. निर्वाण पद म्हणून निघून गेला, सोडून राज्य सोडून दिला. योग वशिष्ठ महारामायण श्रीरामाला 16व्या वर्षी 17व्या वर्षी असंच वैराग्य आला. दशरथ आपले स्वप्न पाहून राहिला की याला आता राजकुमार बनविला. 17चा 16चा झाला, 17चा झाला, आता 18व्या वर्षी याला युवराज घोषित करू. आणि हे महाराज भारत भ्रमण करून आले. श्रीराम आपल्या भावांना घेऊन 16व्या वर्षी निघाले, 17व्या वर्षी परत आले. वर्षभर भारत भ्रमण करून आले. बाकी तर मजेत सगळे, भरत शत्रुघ्न लक्ष्मण. ने हा जाऊन बसला आपल्या श्रीराम 17व्या वर्षीचं वय, बाहेरच निघे ना आपल्या महालातून. खाणं पिणं सोडून दिला. नुसतं विचार गंभीर, काय झालं तर विषाद अवस्थेत, वैराग्यात, दुःखात भारत भ्रमण. कोणी काही पाहिलं, कोणी काही पाहिलं, पण यांनी हे पाहिलं की काहीच अर्थ नाही आहे. लोक खूपच हरवलेले आहेत, स्वतःच्या घरी असून हरवलेले आहेत. इथे मला नाही म्हणणार, मला ना राज्य हवं ना काही. मग जे आत्ताच वैराग्याला संन्यास घ्यायचा आहे 17व्या वर्षी श्रीराम. दशरथाने डोक्यावर हात मारून घेतला. माझी संन्यास घेण्याची वेळ आली, मला आता राज्य सोडून जायचं विचार येऊन राहिले, म्हणून मी तुला युवराज घोषित करणार. तू कसा संन्यास घेतोय? नाही भाई, याच्यात काही अर्थ नाही आहे. वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठा. भागवतात गोकर्ण नावाचा ब्राह्मण पुत्र वडिलांसोबत संवादात म्हणतोय, वैराग्याचा रसिक व्हावा बाबा, वैराग्याचं रसिक, तर मग भक्ती खरी निर्माण होते. हे सत्य भागवतातलं निरूपण. धुंदुकारी नावाचा दुष्ट मुलगा आणि गोकर्ण नावाचा सात्विक मुलगा, ती जी कथा आहे त्यात येतं. इथे श्रीरामाने पंचायतच आणली दशरथावर. मग ते गेले आपल्या श्री गुरुच्या वशिष्ठ मुनींच्या शरणी. काहीतरी उपाय करा गुरुदेव, मी वनवासात जायची विचार करून आला, हात चालला सुटून. आणि मग जो संवाद झाला राम आणि वशिष्ठांचा, आत्मनिरूपण झालं आत्म्याबद्दल, परमात्म्याबद्दल. तो जो ग्रंथ, तो योग वशिष्ठ महारामायण. त्यातही ज्ञान वैराग्य संपन्न. भगवद्गीतेतही पुन्हा वैराग्य. नाही तर अन्यथा रोग. वैरागी नाही झालं तर रोगी, भोगी नुसतं होऊन तर रोगी. मानसिक रोग, शारीरिक रोग, आधी भौतिक, आध्यात्मिक रोग म्हणजे काय? आपलं वैभव विसरून बसणं. मी आत्मा आहे, ईश्वरासोबत एक आहे, देव आत्ता माझ्यासोबत आहे, हे विसर पडली आहे ना, तेव्हाच दुःखाचा अनुभव होतो. त्यालाच दुःखाचा अनुभव होतो. म्हणूनच दुःखाचा अनुभव होतो, कारण विसरलो. अर्जुन दुःखात आहे ना, अर्जुन रडतो आहे, पळून जातो आहे. शेवटी अर्जुनाने काय म्हटलं? नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. आठवलं म्हणजे विसरला होता. स्मृती लब्धा म्हणजे हे विसरून गेलो आपण, आपलं वैभव, आपल्या अस्तित्वाचं, आपल्या प्रत्यक्ष स्वभावाचं, सच्चिदानंद स्वभावाचं, परमानंद स्वभावाचं, सदानंद स्वभाव, चिदानंद स्वभावाचं. म्हणून हे दुःख येऊ नये. आणि विसरलो म्हणून वाटलं की नाहीये माझ्याजवळ. जी गोष्ट आपण विसरतो ती आपल्याजवळ नसते म्हणजे कमी आहे. मग कमी आहे, आपण जास्त हवी आहे. तर विसरला नसता तर तुझ्याजवळ कमी नसती राहिली, मग हवीशी नसती वाटली, कारण तुझ्याजवळ ऑलरेडी इथे राहिला असतं. आता हवी आहे म्हणून मग आता द्या कोणीतरी मला. तुम्ही द्या, हे तुम्ही हे द्या, तुम्ही ते द्या, तुम्ही ते द्या म्हणून अपेक्षा. द्या म्हणजे काय? अपेक्षा. अपेक्षातून अपमानच, अपेक्षेतून दुःखच, अपेक्षा रहित जीवन. भगवद्गीतेत सांगितलं, निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते सदा तदा. 12व्या अध्यायात सांगतो, माझा भक्त, खरा भक्त कोण? भजन म्हणणारा नाही, आरत्या करणारा भक्त नाही. निस्पृह सर्व कामेभ्यो, सगळ्या कामनांपासून स्पृहा रहित असलेला
मग माझा जो विचार तो त्याला मी भक्त म्हणून स्वीकार करतो. इथे नुसते स्तोत्र वाचणाऱ्याला मी भक्त नाही म्हणत. भक्तियोगात स्वतःच म्हणतोय स्पृहा रहित, अपेक्षा रहित ती खरी, ती पहिली भक्तीची पायरी. मी पूजा करतो, मला हे दे. इथे स्पृहेने लथपथ भरलेली पूजा आहे. त्याला भक्ती देवच स्वीकार नाही करत. प्रेमापोटी पूजा करतो, मला तो आवडतो रे, बस अजून काय, मला आवडतो, खूप आवडतं. कसं काय आवडतो, कशामुळे आवडतं? मी वाचलाय तुझ्याबद्दल, मी ऐकलाय तुझ्याबद्दल, मी विचार केलाय, मी कल्पना करते तुझ्याबद्दल, तुझ्यासोबत राहते मी मनात आपल्या, तूच असतो माझ्या मनात. आणि जितकं मी हे वाचते तुझ्याबद्दल, ऐकते तुझ्याबद्दल, विचार करते, तितकं तू मला आवडतं. आणि जो आपल्याला आवडतं त्याच्यावर आपण प्रेम करतो. मला तू सगळ्यात आवडतो, मी तुझ्यावर सगळ्यात जास्ती प्रेम करते. ही भक्ती. पुढे भक्ती योग जेव्हा येईल तेव्हा ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते. दुःखाचीच योनी आहे, दुःखाच जन्म घेणार. बाहेरून जर सुख मिळते तर आदि व अंतवंत, कारण हे निर्माण झाले आहे तर अंत होणार. सुख वाटतंय, चांगलं झालं, छान झालं, वा फर्स्ट क्लास झाला असं जर वाटतंय तर थर्ड क्लास होणार, फोर्थ क्लास होणार, पक्की गोष्ट. म्हणून त्यात जीभ बाहेर पडून लाळ न टपकणं, हे जो पुढच्या श्लोकात सांगतात, ही जी बहादुरी पराक्रम करू शकता की भोगांचे परिस्थिती निर्माण झाल्यावर खूप सुंदर स्वयंपाक, खूप सुंदर स्त्री, खूप सुदृढ पुरुष, खूप आवडणारा गाणं, आणि खूपच म्युझिक, खूपच वा, खूपच शो, हे पाहिल्यावर जिभेतून टप टप पाणी ज्याचं नाही गळत. पुढच्या श्लोक येतो, खूपच सुंदर श्लोक आहे, मला तर खूपच आवडतो. याच्यानंतरचा जो श्लोक आहे, हे अनेकदा मी मनात विचार करतो, आठवण करून देतो स्वतःला ध्यानात. शक्नोति हैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणः काम क्रोधोद्भवं वेगं समुक्तस्य सुखी नरः यः स युक्तस्य सुखी नरः. फॉर्म्युला दिलाय श्रीकृष्णाने परमनंट सुखी आणि परमनंट योगी बनण्याचा पुढच्या श्लोकात. पण अजून हा अर्धा श्लोक राहिला. आद्यवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. हे जे येणारे जाणारे ज्या गोष्टी आहे, येणारे जाणारे जे ऐकलं, बोलणं, खाणं, पिणं, याच्यात बुधा म्हणजे बुद्ध पुरुष, बुद्धीचा उपयोग करणारी व्यक्ती, समजूतदार जाणता राजा जो असेल तर यात नाही रमत. उपहास, याचा दुर्लक्ष, उपहास म्हणजे घृणा नाही, याला चिपकत नाही, याच्यापासून दूरही नाही पळत, दुर्लक्ष करतं, दंड पडलं राहतं, जे जसा आहे तसा, जे समोर वाढलं ते खाणं, जे स्वच्छ आहे कपडे ते घालणं, जे व्यक्ती समोर दिसते त्याच्यासोबत प्रेमाने राहणं, ओळखी असो नसो, आपलंच पाहिजे, आपल्यानेच नाही आला, आपलाच नाही आला असं नाही. आणि हे दुसरे तुम्ही तिकडे असं, जी समोर व्यक्ती आहे तो तितकाच परमात्मा आहे जितका तुझं जो आपला आहे त्याच्यामध्ये आहे. आणि कोणीच नाही समोर, दुसरं कोणी कुत्रही नाही येऊन विचारत, अरे पण तुझ्या आत जो बसलेला आहे धगधगीत परमात्मा प्रगट आहे. आता मी शिवजींचे वचन सांगितले ध्यानात, पार्वतीला सांगितले रामचरितमानसातले, हरि सर्वत्र व्यापक समाना प्रेम ते प्रगट हो ही मैं जाना. महादेव म्हणतात, तिल्ली में तेल चकमक में आग, तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग रे भैया. जो सोवत है वो खोवत है, जो जागत है वो पावत है. विचार करून बघितलं तर आता माझ्यासोबत माझा विठू आहे सतत. तर न तेषु रमते बुधा, हे बाहेर बस झाला आता. वैराग्य राग रसिको भव भक्ती निष्ठा. ग्रहण जर करायचं, आता रस घ्यायचा, रसिक बनून राहायचा, मस्त मजा करायची, खूप फर्स्ट क्लास वा पार्टी धमाधम ऐकणं बघणं, खूप मजा रेल चेल जर करायची आहे, रसिक म्हणतात ना रेल चेल, तर वैराग्याची रसी रेल चेल हो जीवनात. तर मग भक्तीचं रूप जे निघेल त्यातून कमळासारखा निरलेप होईल. ब्रह्मज्ञानी सदा निरलेपा, जैसे जल में कमल अलेपा. पद्मपत्र मिवांबसा श्रीकृष्ण म्हणतो याच गीतेत दुसऱ्या अध्यायात.
आपला आत्ता जो झाला 4थ्या अध्यायात, कदाचित याच अध्यायात झाला, 5व्याच अध्यायात, कमळाच्या पानासारखं कुठल्याच गोष्टीवर चिपकणं नाही, कुठल्याच गोष्टीवर डिपेंडेंट नहीं। तर जो ये इंद्रिय तथा विषयों के संयोग से उत्पन्न होने वाले सब भोग हैं, यद्यपि विषयी पुरुषों को सुखरूप तो भासते हैं, फिर भी दुख के ही हेतु है और आदि अंत वाले अर्थात अनित्य है। अनित्यानि शरीराणि वैभवो नैव शाश्वत, नित्य सन्निहितो मृत्यु कर्तव्यो धर्म संग्रह। अनित्यानि शरीराणि, हे सुद्धा अनित्य आहे। वैभवो सगळं घरद्वार दुकान मकान न एव शाश्वत नाही आहे। आणि नित्य सन्निहित मृत्यू, चिपक खांद्यावर हात ठेवून आहे मित्र माझा मृत्यू, जिगरी दोस्त आहे, जिगरी जान दोस्त आहे। जानी मृत्यू एकच आहे, जिगरी दोस्त, फास्टेस्ट फ्रेंड आहे मृत्यू। असा फास्ट येतो की घेऊन जातो, एक क्षण नाही सोडलाय। नित्य सन्निहित मृत्यू, म्हणून सावधान, कर्तव्य धर्म संग्रह, धर्माला धरून राहा बाबा, अधर्मात कधी पाऊल न जावं। सत्य, प्रेम, चांगुलपणा हे धर्म, सत्याला धरून, सत्यनिष्ठ, असत्यात रुची नसणं, प्रेम, प्रेमापोटी काही सोडून द्यायला लागले तर तयारी असणं, काहीही प्राप्त होत असेल पण प्रेमाच्या जागी अप्रेम करायचं तर नको म्हणणं, चांगुलपणा, सौजन्य, सात्विकता, आपल्याकडून चांगुलपणाच, कोणी विष कितीही दिलं तरी, ट्रूथ, गुडनेस, लव, हा धर्म, सत, चित, आनंद, सच्चिदानंद, हा धर्म, कर्तव्य धर्म संग्रह, एवढंच एक कर्तव्य आहे मनुष्य जन्मात, फक्त बाकी खूप अजून तिसरं घर, चौथं घर, कुठल्या डिग्र्या, कोणाला पटवून ठेवणं, संबंध नीट ठेवणं, नातवांसाठी जमा करून ठेवणं, आपलं कॉन्टॅक्ट वाढवणं, नोकरी साहेबाला सगळे साबूत ठेवणं, कुठला समाजसेवा, देश सेवा, एक कुठलाच धर्म नाही आहे असं नाही आहे। हा धर्म आहे सच्चिदानंद धर्म, मुख्य प्रमुख धर्म, बाकी सगळे गौण धर्म। केलं तर ठीक, नाही केलं तर ठीक, करूनही काही नाही होणार, न करूनही काही नाही होणार, हे जर नसलं तर पुढचा श्लोक हे, इसलिए हे अर्जुन, बुद्धिमान विवेकी पुरुष उनमें नहीं रमता। पुढचा श्लोक जो मी म्हटलं मी बरेचदा मनात विचार करतो, 23वा श्लोक 5व्या अध्यायाचा, शक्नोति हैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात्। शक्न इति म्हणजे शक्य आहे असं, शकुनी, आम्हाला काहीच अशक्य नव्हतं, काही न काही करून तो कर शक्य आहे, हा हो सकता है, करा सकते, पूर्ण त्याला राजा बनवून ठेवला, दुसऱ्यांना बनवलं, तिसऱ्यांना बनवलं, वाचाला शकुनी, शक्न इति, शक्नोती म्हणजे शक्य आहे, शकुनी म्हणजे शक्य करून दाखवणारा, मम श्री पवारा। तर शक्न इति हे वाईट शब्द नाही, तर त्याचा वाईट अर्थही नाही आहे शकुनीचा, शक्य आहे असं, इति म्हणजे असं, शक्न इति, शक्नोती, काय शक्य, कशाबद्दल बोलून राहिलाय पवारा, कसे इथे कृष्ण कशात बोलतात, शक्नोती है एव यः सोडून, हे ज्याला शक्य आहे असा, काय, कसं, काय शक्य, सोडून, सोडून म्हणजे सहन करणं, सहन करणं ज्याच्यासाठी शक्य आहे अशी व्यक्ती, काय सहन करणं बाबा, असं कोड्यांमध्ये नको बोलू, सांग, शक्नोती हैव यः सोडून, प्राक, प्राय म्हणजे आधी, प्राक म्हणजे आधी, कशाच्या आधी, काय बोलतोय, शरीर विमोक्षणा,
शरीर क्षीण व्हायच्या आधी, म्हातारपण यायच्या आधी, अशक्त होण्याच्या आधी, शरीर अर्थात शरीर किंवा शरीर सुटून जाण्याच्या आधी, प्राक शरीर विमोक्षणात असमर्थ झाला. आता तसंही लोक जे म्हणतात म्हातारपणी रिटायर झालं, आपण करू पूजा भक्ती. आता काय, आता तर अभी पैसा कमाने का समय है. अभी आता अजून प्रमोशन, थोडं आता जस्ट नाव कमाव, घरद्वार करू, नंतर मग तसंही धंदे काय नंतर करू. पण शरीर क्षीण होणार, नंतर होणार नाही. वाचून इतकं वाचणार नाही, बुद्धी तीक्ष्ण नाही राहणार, त्यावेळी इतकं समजणारही नाही, ऐकू नाही येणार. ध्यान करावं बसलं तर झोपा लागतील, शरीर नीट बसू नाही शकणार. पाठीचा कणा 1 तास ध्यान नाही होत, शक्य होणार. यम नियम आसन प्राणायाम धारण प्रत्याहार ध्यान धारणा समाधी अष्टांग योगापैकी कुठलंच अंगच शिथिल होऊन जाईल. त्याच्यामुळे यातलं धड यम नाही होणार. यम म्हणजे आतून संयम, मग चॉईस नाही, खावं लागते, जे दातच नाही त्याच्यामुळे प्यावं लागते. जे काय नियम नाही होणार. बाहेरून दुसऱ्यावर परावलंबी जीवन झाल्यावर काय, जे जसं कसं. आसन कसे होणार आहे म्हातारपणी. प्राणायाम कपालभाती केलं तर थोडी थोडी हवा जाते, पूर्ण कपाळापर्यंत नाही पोहोचत. आसन नाही होणार, प्राणायाम नाही होणार, यम नाही होणार, नियम नाही होणार. प्रत्याहार तर शक्यच नाही, की जे माझ्यासाठी चांगलं नाही आहे त्याच्या सोडून दुसरं करणं. मला आता काही चॉईसच नाही आहे, म्हातारा झालो. धारणा, पक्क धैर्य धारण करून, नाही आता शिथिल झाला, ध्यान लागत नाही, झोप येऊन जाते, बसणं नाही होत, उठून बसावं लागते, उभं राहावं लागते, चालावं लागते, पळावं लागते, आडवं व्हावं लागते. समाधी लागली तर मेला का वाटेल, उचलून नाही म्हणतील समाधी, भीती वाटते. समाधी कशी, तर त्याच्यापैकी काहीच नाही होऊ शकणार. मग शरीर विमोक्षणात, शरीर क्षीण होण्याच्या आधी, प्राक शरीर विमोक्षणात, शरीर क्षीण होण्याच्या आधी जो हे सहन करू शकतो, सहन करण्याची शक्ती निर्माण करते, सहन करणं स्वतःला ट्रेन करून शिकून घेते. शकन इति, ज्याच्यासाठी शक्य होतं ते सहन करणं. शरीर क्षीण होण्याच्या आधी काय सहन करणं सांग तर. काम क्रोध उद्भवम वेगम. कामना म्हणजे इच्छा, कुठलीही इच्छा, असं तसं, खाण्यापिण्याची इच्छा, बघण्याची इच्छा, ऐकण्याची इच्छा, कॉल करण्याची इच्छा, बोलण्याची इच्छा, आपला सन्मान व्हावा याची इच्छा, आपला अपमान न हो याची इच्छा, कुठलीही इच्छा, कामना. आणि क्रोध, इच्छा पूर्ती नाही झाली तर एक तर विषाद येतो आणि आपलं मन खचून खाली बसून जातं, डिप्रेस होतं. आत्महत्या पण करून टाकतात लोक, इच्छा पूर्ण नाही झाली, जे व्हायला हवं तसं नाही झालं तर. नाही ते एकदम धगधगीत आग, तळपायाची आग मस्तकाला भडकून उठतं, भडका उठतो रॉकेलचा, आणि मग दुसऱ्यालाही जाळणं, त्यात स्वतःही जाऊन खा. आपण आग लावायला आगपेटीची काडी पेटवली, तर आगपेटीची काडी तशी राहते का? काडी स्वतः जळते की नाही? पहिले तिला जळाल्याशिवाय दुसऱ्याला जळू नाही शकत. ज्या क्रोधाची अग्नी ज्याच्या मनात आली, ज्याला क्रोधाचा, त्यांनी लक्षात घ्यावं, क्रोध, चिडचिड, तापट स्वभाव, पहिले स्वतःचं नुकसान, पहिले स्वतःला जाळून घेतलं. कळत नाही, दिसत नाही, लक्षात नाही, कारण विचार नाही करत आहे, समजून नाही घेत आहे. पण जळून राहिलं शरीर, मन, आत्मा, परमात्म्याला दुःखवत आहे. मगच दुसऱ्याचा अपमान होईल. पहिले स्वतःला जळाल्याशिवाय, आगपेटीला स्वतःला, कुठलीही वस्तू, कापूर पेटवला तर कापूर जळतो की नाही? वात लावली दिव्याची वात जळते की नाही? तेल संपते की नाही? तेल संपते ना दिवा लावल्यावर. जीवनशक्ती संपते, क्षीण होत जाते, मग परावलंबी जीवन होते. त्यांचंच परावलंबी जीवन दिसतंय. हात धरा, खाऊ घाला, आणून द्या. त्यांनी जीवनभर क्रोध 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 केलाय. ज्यांची समाधानी आहे, शांत आहे, क्षमाशील आहे, अक्रोध, त्यांच्या जीवनात तेज दिसतं. वय कितीही असो, तेजस्वी, स्वतःच स्वतः करू शकण्याची क्षमता, कारण त्यांनी जीवनशक्ती शाबूत ठेवली आहे.
क्रोध मध्ये वाया घाल नाही दिली, चिडचिड करून. क्षमामध्ये आपला संचय ठेवला, क्षमाशील राहून संचित केलेली आहे. काम क्रोध उद्भवम वेगम. उद म्हणजे वर, भावम म्हणजे होणं, वेग म्हणजे लाट. कामनांची लाट उसळून आली, क्रोधाची लाट उसळून आली, एकदम लाटीत. आपण समुद्रकाठी जेव्हा उभं राहतो, थोडस टोंगळ्यापर्यंत पाण्यात गेलं तर हलकं ठीक आहे, मग एकदम लाट येतं, ते एकदम लाटेने ढकललं जातं, मग पडूनच जातं. आणि तरी कसंही करून कळलं तर खालून येणारी लाट पाया खाली घसरून येते. तर लाट काय थोड्या एक क्षणासाठी असते, लगेच चालली जाते ती लाट, टिकत नाही लाट कधीच. म्हणजे लाटीचा स्वभावच आहे, त्यालाच लाट म्हणतात, जी टिकत नाही. पण त्या क्षणासाठी इतका प्रभाव असतो की ती धक्के देऊन ढाकून पडून जाते. सुनामी आलेली टिकली का? एवढी इतका मोठी लाट आहे तरी नाही टिकली, मग केवढा विनाश केला. कारण तेवढ्या क्षणासाठी जेव्हा ती 40 फुटाची लाट आली होती, इतकं जोरात धक्का देऊन सगळं पाडून टाकले, घर, इतकं पाणी सगळीकडे पसरवून टाकलं. तर लाटीचा बॅड इफेक्ट, वाईट प्रभाव काय की जी समोर असेल त्याला पाडून घसरून टाकतात आणि स्वतः संपून जाते. मग तर ज्याच्या मनात कामनेची लाट आली, इच्छेची लाट आली, ज्याच्या मनात क्रोधाची लाट आली, ओद भावम वेगम, तो स्वतःही पडणार आणि दुसऱ्यालाही पाडणार, पतन होणार. पती आहे तर स्वतः वर धरून पत्नी ज्याला पडू न देणार, पत्नी न देणारा तो पती, संस्कृत भाषेत त्याचा अर्थ होतो. पण स्वतःच पडलं तर ती पत्नीला कसं सांभाळून धरणार आहे? ज्याच्या मनात लाट आली क्रोधाची, कामनेची, इच्छांची, त्याचं पतनाचाच मार्ग कृष्णाचे वाचन भगवद्गीतेतले. आणि जे अपेक्षा रहित जितके झाले ते उत्थानाचा मार्ग, ओदथान. ओद म्हणजे वरचं स्थान, वर जाऊन बसण्याचा मार्ग, अपेक्षा रहित होणं आणि अपेक्षित असणं, याचित असणं, अयाचित व्हायला सांगणार. आयचित म्हणतो ना, म्हणजे आयचित नाही, अयाचित म्हणजे याचना न करणारे. तर अशी जी व्यक्ती आहे, कशी कामना आणि क्रोधांच्या लाटा ज्या सतत येत राहतात, समुद्राच्या लाटा सतत येत राहतात, उभं राहिलं ते जितके दिवसभर उभं राहिलं तर दिवसभर लाटा येत राहतील पाण्यात, समुद्रात. त्या सगळ्या लाटांना हे शरीर क्षीण होण्याच्या आधीच सामर्थ्य आपलं एकठ्ठा करून, तेज आपलं घालून न बसून, त्या लाटा सहन करण्याची शक्ती जी व्यक्ती स्वतःमध्ये संचयित करू शकते, शक्नो इति, ज्याला हे शक्य होते, हैव यत् सोडून सहन करण्याची, प्राक शरीर विमोक्षणात, शरीराचा नाश होण्याच्या आधी कष्ट सहन करण्याची, काम क्रोध उद्भवम वेगम, कामना आणि क्रोध यांच्या लाटांना सहन करण्याची, यात स्वतः न पडणं, दुसऱ्याला जळून न टाकण्याची जी शक्ती, सयुक्त ससुखी नरः, या श्लोकात म्हटलं कृष्णाने, तोच फक्त खरोखर सुखी आहे, बाकी नाही कोणी सुखी नाही आहे जगात. कारण हे दुःख येऊ नये होते, बाकी सगळे दुःखाचेच आहे. आणि तीच युक्त ही आहे, योगात स्थित आहे, देवासोबत जोडलेली आहे, त्याचीच खरी भक्ती आहे. जो अपेक्षा, भक्तीची ही व्याख्या तर कधी ऐकलीच नव्हती आजपर्यंत. भक्ती म्हणजे वाटत होतं स्तोत्र वाचणं, आत्या करणं, फुलं तोडणं, वाहणं, अक्षता खूप फेकणं, मोठे वरून धमाधम देवावर अक्षता फेकणं, आणि हे एवढं हळद, एवढं कुंकू, हे गुलाब, बोक्का, अबीर फासून टाकणं, आणि दही टाकणं, मग दूध, तूप तुझ्यावर, मूर्ती पूजेत खूप लोणी आणि खूप मध आणि साखरेनी आणि घासू पुसून, आणि मग त्याला चमकवणं. आम्हाला वाटलं ही भक्ती होती. ज्याची भक्ती करतोय तो तर वेगळ्याच प्रकारे काहीतरी व्याख्या करतो, कुठे नाही म्हटलं त्यांनी भगवद्गीतेत तसा. आणि इथे जे म्हटलं तसं आजपर्यंत कधी वाटत नव्हतं. भक्ती, आम्ही भक्ती मार्गी आहे, आम्ही भक्त आहे. मग काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्त ससुखी नर, तोच युक्त आहे, म्हणजे मला चिपकलेला आहे.
आणि वास्तविक तोच सुखी आहे, तीच सुखी आहे, तेच त्याच्यातूनच खरं शाश्वत सुख प्राप्त होऊ शकतं आपली रक्षा करणाऱ्यांसाठी. जो साधक इस मनुष्य शरीर में शरीर का नाश होने से पहले पहले ही कामना और क्रोध से उत्पन्न होने वाले वेग को सहन करने में समर्थ हो जाता है, वही पुरुष योगी है और वही सुखी है. पुरुष शब्द या भाषांतरकाराचा आहे. पुरुष शब्द श्रीकृष्णाने नाही वापरला भगवद्गीतेत. दर वेळेला जवळपास मला आठवण करून द्यायला ते, कारण यांनी पुरुष 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 स्वतः पुरुष असल्यामुळे, पुरुष प्रधान समाज असल्यामुळे देवासाठी पुरुष स्त्री थोडी काही विभाजन आहे. 9व्या अध्यायात राजविद्या राजगुह्य योगाचे शेवटी स्पष्टीकरण केलं. पुरुष असो, स्त्री असो, ब्राह्मण असो, वैश्य असो, शूद्र असो, राजा असो, ऋषी असो, हे त्याचे शब्द आहे 9व्या अध्यायातले. सगळ्यांसाठी सहज प्राप्त आहे हा योग, गीतेचा योग. तर पुरुष शब्द आला तर बाजूला करून व्यक्ती मनात समजून घ्या, आपल्यासाठी म्हणतोय आपण. जो कोणी ऐकत आहे त्याच्यासाठी श्रीकृष्ण म्हणतोय. 18 औक्षणी सेना होती, ऐकणारा एक फक्त अर्जुन होता भगवद्गीतेत. मग त्याच्यासाठी भगवद्गीता झाली. एवढं इतक्या संसारात आहे भगवद्गीता, सगळ्यांना उपलब्ध आहे. ऐकणारा कोण आहे? जो कोणी ऐकणार आहे, व्यक्ती जी कुठली आहे, त्याच्यासाठी ईश्वर आहे, त्याच्यासाठी गीता आहे. आजचा शेवटचा श्लोक बघू, एक किंवा 2 श्लोक, मे बी 1 होईल, मे बी 2 होईल, आणि मग थांबवू. मस्त सुंदर आहे 24वाही श्लोक, पण विशेष करून पुन्हा एकदा सांगतो, 18, 19, 20, 21, 22, 23 आपले झाले हे 6 श्लोक. हे जर आरामात वाचून विचार करून एक एक शब्द ध्यानात समजून घेऊन शांत राहून त्याला आपलंसं करून त्यात जर मन विलीन ठेवलं तर खूप शांतीचा अनुभव, जिथे आहे तसा, तिथे जसा आहे तसा शांतीचा अनुभवाचा, प्रेमाचा अनुभव होऊ शकतो. आणि ती खरी भक्ती मग काय समजायला लागू शकतं आपण. तर त्याचा अभ्यास जरूर करावा. चाह गई, अपेक्षा म्हणजे चाह ना, ये चाहिए वो चाहिए. चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवाह. जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह. अपने घर में बैठे बादशाह बन जाए, कुछ नहीं चाहिए, सब है, जो चाहिए सब कुछ है, तब मग झालं, बादशाह बन गया. जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह. क्यों? क्योंकि चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवाह. 24वां श्लोक, यो अंतः सुखो अंतरारामस्तथा अंतर्ज्योतिरेवय सयोगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतो अधिगच्छति. जो पुरुष अंतर आत्मा में ही सुख वाला है, आत्मा में ही रमण करने वाला है, तथा जो आत्मा में ही ज्ञान वाला है, वह सच्चिदानंद घन पर ब्रह्म परमात्मा के साथ एक ही भाव को प्राप्त सांख्य योगी शांत ब्रह्म को प्राप्त होता है. कृष्ण के वचन पत्थर की लकीर, क्योंकि पत्थर भी इसी ने बनाया, जिससे लकीर वो छन्नी भी इसी ने बनाई, और पत्थर में लकीर करने वाले को भी इसी ने बनाया. तो याचे वचन अकाट्य सिद्धांत. यो अंतः सुखो, यो म्हणजे जो कोणी, जी कोणी, अंतः सुखो, अंत आतल्या सुखामध्येच, आत जे सुख आहे त्याला प्राधान्य देणारी, त्याला प्रमुख मानणारी, मुख्य पहिले तिथे जाणारी आनंदासाठी. यो अंतः सुख, अंतर राम, आत आराम पाहणारी, विश्राम, स्वतःचे वचन स्वतःला ऐकून विश्रांती ठेवणारी, स्वतःच्या आज जो सात्विक आनंद आहे, स्वतःच्या आज जो ईश्वराचं अस्तित्व आहे, त्यात विश्राम विराम करणारी, त्या रामाचा अनुभव करणारी, रामानंदी. तथा अंतर्ज्योतिरेवय, आणि तथा म्हणजे आणि, अंतर्ज्योती चेतना आहे ना, आत चैतन्य आहे म्हणून तोपर्यंत जिवंत आहे. ज्यांची ज्यांची चेतना वात भिजली त्यांना उचलून नेला. आता आत जागृत आहे सध्या, वात चैतन्याची. किती वेळा लक्ष दिलं तिच्याकडे, जाऊन बघितलं त्या प्रकाशात काय दिसते ते. आत जी वात आहे त्यात निवांतपणे
बसून आतल्या वातेत निवांती आहे. बाहेर नुसती वांती आहे. वांती म्हणजे उलटी ओकारी. आत निवांती आहे. विश्राम शांत. आत उलटी काय? कारण बाहेर उलटी का आहे? कारण बाहेरचं सगळं उलटच जग आहे. मोह आहे. जे नाही आहे ते आहे वाटते, आहे ते नाही आहे वाटते. उलट टंगलेला आहे संसार. म्हणून बाहेर वांतीच आणि आत निवांती. तर अंतर्ज्योतिरेवच, जो आत जाऊन आपल्या आत्मज्योतीमध्ये लक्ष देते, ध्यान देते, करते, विचार करतो. सयोगी, असा योगी, अशी योगिनी ब्रह्म निर्वाणम, ब्रह्मपदाकडे चालली. ब्रह्मपद म्हणजे अगेन ब्रह्मदेवने 4 तोंडावर आता 5वं तोंड जाऊन लागणार आहे, तसं नाही. ब्रह्म म्हणजे सर्वत्र व्याप्त जे तत्व आहे, सगळ्यांमध्ये असलेलं जे तत्व आहे. म्हणजे कसं, इथे इतके स्वप्न पात्र दिसून राहिले माझ्या स्वप्नामध्ये. मला कोरोना व्हायरस दिसले, कोणी वाचलेले दिसले, कोणी मेलेले दिसले, कोणी रोगी पीडित दिसले. स्वप्नामध्ये खूप दिसली, भीड दिसली स्वप्नात माझ्या. त्यातल्या एकूण एका स्वप्न पात्रात कोण होती? जे मरताना दिसले स्वप्नात. वास्तविक कोण होते त्यात? खरोखर होते का कोपडीत भरलेले ते मुर्दे? नाही. जे जगलेले, लकी म्हणाले, बरं झालं, ते जे स्वप्नात दिसले ते कोण होते? तेही मीच. मी दिसली स्वतःच्या स्वप्नात. मरुणाऱ्यांना पाहिलं, जगणाऱ्यांना पाहून ती कोण होती? ती पण तूच. तुझे स्वतःचे लोक दिसले स्वप्नात, ते कोण? ती तूच. परके दिसले, अपरिचित दिसले, ते कोण? ती पण तूच. स्वप्नात दिसणारे सगळेच्या सगळे तीच. तेच ते इतके अन्य 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 दिसले. त्या सगळ्या अन्य 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 मध्ये अनन्य कोण होती? मी. कारण स्वप्न बघणारी मी होती, मीच स्वप्न निर्माण केलं होतं. अन्य अन्य तर खूप होते, पण अनन्य किती होते? एकच. अखिल ब्रह्मांड मा एक तो श्रीहरी. या संपूर्ण स्वप्नात निरनिराळ्या लाटांमध्ये कितीही लाटा दिसल्या, वेगवेगळे आकार, मोठ्या छोट्या दिसल्या. जल रूपाने एकच आहे, तत्व रूपाने. सोन्याचं बिस्किट नेलं इथून, थोडा एक गोफ बनवला, नाकातले कानातले बनवले, छोट्या बारीक बांगड्या बनवून घेतल्या, आणि मग उरलं तर नाकात टोचाला टोचणी बनवली. ते हे ते नाकातलं झालं, हे कानातलं झालं, छोटासा गोफ, जे काय झालं, पण सोनं तेच आहे, तसंच्या तसं. सोन्या रूपाने काही फरक नाही. ते ब्रह्म हे इतकं, इथे कितीही काही दिसलं, वाईट दिसतात आहे, लोक अपमान करतात आहे, चांगले दिसतात आहे, मान देतात आहे. चांगले आहे की वाईट आहे माहित नाही, आपले नाहीच आहे. त्या सगळ्यांमध्ये माणूसही नाही, झाड आहे, प्राणी आहे, जे काही आहे त्यामधलं जे तत्व दृष्टीने, तात्विक रूपाने एकच तत्व आहे. तो योग होणं, त्या पदाला पण निर्वाण होणं म्हणजे पोहोचणं तिथे जाऊन त्या पदा. योगो निर्विण्ण चेतसा, 6व्या अध्याय. याच्या नंतरच्या अध्यायात, याच्या नंतरचा अध्याय अति 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 धुरंधर ध्यान योग. त्याचं 2 नाव आहे त्याला, आत्मसंयम योग किंवा ध्यान योग. दुसऱ्या अध्यायालाही 2 नाव आहे, सांख्य योग किंवा आत्मयोग. तर त्यात एक छोटस पद येतं, योगो निर्विण्ण चेतसा. योगाची स्थिती काय? ते निर्वाण पदाला नेते. निर्वाण होणं म्हणजे बाकी सगळं बुजून जाणं, विझून जाणं, सगळी अग्नी, सगळी आग, सगळा ताप, संताप मिटून जाणं, शांत चित्त होणं. बुद्धदेव निर्वाण पदाला तोच पोहोचला, तीच पोहोचली, ते अति शांत मुद्रा धारण करू शकले. अति शांत तेच होऊ शकले ज्यांच्या मनातली सगळी अशांती, खळबली बुजून गेली. सगळी अशांती त्यांचीच बुजली ज्यांच्या मनात कुठलीच अपेक्षा नाही राहिली. अपेक्षा नाही राहिली आणि खूप खेद, विषाद मध्ये दुःखी झाले. अपेक्षाने सगळं बेकार संसार. असा तसा नाही, प्रसन्न चेतसा.
चेतसो या शिवभूती. अपेक्षा नाही राहिली, प्रसन्नतेत स्थित झाले. आनंद 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 म्हणून अपेक्षा नाही, सगळं आहे माझ्याजवळ म्हणून काही नको, अशी याची स्थिती झाली. कोणीच काही देत नाही, सगळे बेकार आहे, काही नकोच असं नाही. मला सगळं प्राप्त आहे, नित्य तृप्त आहे, मी नित्य प्राप्त आहे, नित्य मुक्त आहे, कारण सदैव शरणागत आहे. ती निर्वाण पदाची स्थिती. त्याचं वर्णन 6व्या अध्यायात येतो. यम लब्ध्वा च अपरम लाभम मन्यते नाधिकम तथा. खूप मोठा महान श्लोक 6व्या अध्यायात. हा जो आता मी म्हटलं, यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनाम विचार. अरे अशी स्थिती प्राप्त होईल तुला अर्जुना. यम लब्ध्वा च अप, याच्यापेक्षा मोठं काही मिळू शकत नाही असं तुला अनुभव होईल. शक्य नाही कल्पनेत की अजून काय याच्यापेक्षा मिळू शकेल, अशी आत तुला स्थिती प्राप्त होईल. आणि मोठ्यातलं मोठं दुःख, मोठ्यातला मोठ्या अपमानाची स्थितीत गुरुनाम, म्हणजे मोठ्यातला मोठा, यस्मिन स्थितो न दुःखेन, अशा दुःखातही असा स्थित राहशील, विचलित नाही होणार, अशी स्थितीचं निर्वाण पद. तिथे म्हटलं सयोगी ब्रह्म निर्वाण. म्हणून मग बुद्धासारखा महात्मा होऊ शकतो, संसाराला उद्धार करू शकतो बुद्धदेव. सयोगी ब्रह्म निर्वाण ब्रह्मभूतो अधिगच्छति. पटकन जाऊन मग तिथे जाऊन पोहोचून जाते ती. जो पुरुष अंतरात्मा में ही सुख वाला है, आत्मा में ही रमण करने वाला है, तथा जो आत्मा में ही ज्ञान वाला है, वह सच्चिदानंद घन पर ब्रह्म परमात्मा के साथ एक ही भाव को प्राप्त सांख्य योगी शांत ब्रह्म को प्राप्त होता है. आज आपण इथे थांबू. 24वा श्लोक. पुढच्या वेळेस 25व्या श्लोकापासून सुरुवात करू. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे 1-2 श्लोक संस्कृतमध्ये संधी विग्रह करून सोबत म्हणून थोडे जिभेला सवय व्हावी, कान आपली वाणी शुद्ध व्हावी, कानात प्रभाव व्हावा, या उद्देशाने भगवंताच्या मुखातून निघालेले वाचन आपल्याही मुखातून निघावे, म्हणजे प्रसाद मिळाल्यासारखं म्हणून. तर हे 2 श्लोक आता जे केले 22 आणि 23, आपण 22, 23, 24 केले, पण 22 आणि 23 म्हणून 21 केला आपण आज. तर 22वा श्लोक मी थोडा थोडा म्हणतो, तुम्ही थोडा थोडा म्हणा. त्यानंतर मग ध्यान करू आणि मग भगवत चर्चा करू. ये ही सम स्पर्श जा, ये ही संस्पर्श जा भोगा, ये ही संस्पर्श जा भोगा. 22वा श्लोक आहे. दुःख योनय एव ते, दुःख योनय एव ते. जे कुठले सुख आहेत बाहेरचे, ते दुःखातून निर्मित होणारे आहे. ते पूर्ण वेळ म्हणून सोबत, ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते. आदि अंत वंत. आदि म्हणजे सुरुवात, अंत म्हणजे शेवट. आदि व अंतवंत हे सुरुवात होणारे आणि शेवट नाही, सुरू होणारे संपणारे, सुरू होणारे संपणारे. ये रे माझ्या मागुल्या पुनश्च हरिओम. आद्यवंत कौंतेय, कुंतीपुत्रा अर्जुना, न तेषु रमते बुधः. आद्यवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. आणि शेवटचा श्लोक पुन्हा म्हणून, शक्न इति शक्नोति ह एव, शक्नोति हैव. यह सोढुम, जो सहन करू शकतो, सहनशील क्षमाशील. शक्नोति हैव यः सोढुम प्राक् शरीर विमोक्षणात्. प्राक् शरीर विमोक्षणात्. शक्नोति हैव यः सोढुम प्राक् शरीर विमोक्षणात्. काम क्रोध उद्भवम वेग. काम क्रोध
भवं वेगम सयुक्तः ससुखी नरः सयुक्तः ससुखी नरः काम क्रोधोद्भवं वेगम सयुक्तः ससुखी नरः. आता आज इथे थांबवू. पुन्हा ध्यानाला सुरुवात करू थोडा वेळ आणि मग ईश्वर चर्चा. जय श्री कृष्ण.